सांगली खंडबाग फिश मार्केट व्यापाऱ्यांच्या अडचणीचा प्रश्न उठला। सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील फिश मार्केटचे उद्घाटन मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले होते। उद्घाटनावेळी प्रशासनाने सुसज्ज फिश मार्केट बांधून देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र बांधकाम सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्या अडचणी दुर्लक्षित झाल्याचे समोर आले आहे। यावेळी ठरवले होते की बाजाराच्या दोन्ही गाळ्यांमध्ये 15 फुटांचा रस्ता राहावा, मात्र प्रत्यक्षात 7.5 फुटाचा रस्ता ठेवण्यात आला आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांचे माल वाहतूक वाहन तसेच अग्निशमन दलाचे वाहन दुकानदारांच्या गाळ्यापर्यंत जाऊ शकत नाही। त्याचबरोबर मार्केटमध्ये योग्य व्हेंटिलेशनची व्यवस्था नसल्याने वातावरण खूप गरम आणि दमट झाले आहे। आज नगरसेवक आणि फिश मार्केटच्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्या मागण्यानुसार गाळे व दुकानाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी केली। ही मागणी आयुक्त गांधी यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केली जाणार असून मागणी मान्य न झाल्यास कायद्याच्या माध्यमातून लढा उभा करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते इरफान शिकलगार यांनी दिला आहे। बैठकीत नगरसेवक सलमा इरफान शिकलगार, बिल्किस बुजुर्ग, मयूर पाटील, तौफिकभाई शिकलगार तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी प्रतिनिधी सहभागी होते। यात फिश विक्रेते अनिल माणगावकर, इम्तियाज बारगीर, अभिषेक घोटणे, टिपू बारगीर, जब्बार बागवान, अझर बोजगर, मेहबूब शेख, युसुफ जमादार आणि मटण, भाजी, धान्य विक्रेते उपस्थित होते। व्यापाऱ्यांचा उद्देश स्पष्ट आहे, मार्केटची रचना आणि सुविधा व्यवसाय चालवण्यासाठी योग्य प्रकारे असावी, अन्यथा कायदेशीर लढाईस तयार राहण्याचा इशारा दिला गेला आहे। फिश मार्केट आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, फिश मार्केट आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, म्हणजे विक्रेत्यांना चांगल्या सुविधा मिळाल्याच पाहिजे, मिळाल्याच पाहिजे। मटन मार्केट मधील विक्रेत्यांना न्याय मिळालाच पाहिजे, फिश मार्केट मधील विक्रेत्यांना न्याय मिळालाच पाहिजे, भाजी विक्रेत्यांना न्याय मिळालाच पाहिजे, या परिसरात असणाऱ्या किराणा दुकानदारांना न्याय मिळालाच पाहिजे। अरे कोण म्हणताय देत नाही, हे देश कोणाला नाही, अरे कोण म्हणताय देत नाही। हे देश कोणाला नाही। गेली 2 दिवस झाले आपल्या सांगली शहरामधील खंड भागातील फिश मार्केट येते। ते फिश मार्केट एक अत्याधुनिक नवीन आता बांधण्याचा निर्णय महानगरपालिका आणि शासनाने घेतलेला आहे। नक्कीच ह्या बांधकामामुळे फिश मार्केटमुळे सांगलीच्या वैभवात भर पडणार आहे, त्यामध्ये काही दुमत नाही। परंतु प्रशासनाने स्थानिक मासे विक्रेते, स्थानिक मटण विक्रेते, स्थानिक तिथले भाजी विक्रेते आणि धान्य विक्रेते यांना विश्वासात न घेता तो बांधकाम प्लॅन तयार केलेला आहे। आणि तो बांधकाम प्लॅन जसा जसा वर आल्यानंतर तिथल्या नागरिकांची अडचणी वाढत गेल्या आणि तिथले जे व्यावसायिक धारक आहेत त्यांच्याशी आज 2 ते 3 दिवस झाले आमचे विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण, आमचे सहकारी नगरसेवक मयूर शेठ पाटील, तौफिकभाई शिकलगार, नगरसेविका सलमा शिकलगार व तसेच आमचे सहकारी नगरसेविका बिल्किस बुजुर्ग आणि आमचे सहकारी मित्र मुस्तफाई बुजुर्ग या आम्ही सगळ्यांनी 2 दिवस झालं पूर्णपणे त्या मच्छी मार्केटचा फिरून जागा बघितली आणि त्यानंतर काल महापालिकेमध्ये बसून सगळ्या कागदपत्रांची सगळी पाहणी केली। तर खरोखरच या व्यापाऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे। नक्कीच नवीन व फिश मार्केट व्हावं यामध्ये आमचं काही दुमत नाही, कारण त्या फिश मार्केटमध्ये सांगलीच्या वैभवात भर पडणार आहे, आम्ही त्या कामाला अडवणार नाही। परंतु जोपर्यंत तिथल्या व्यापाऱ्यांची जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही, त्यांच्या मनाला वाटतंय असं जर बांधकाम होणार नसेल तर आम्हाला ते बांधकाम अनानेसपर्यंत थांबवावं लागेल। तर आम्ही उद्या आज आमच्यात आढावा बैठक झाली कशा पद्धतीने काय करायचं, तर उद्या आम्ही आयुक्त साहेबांना, सत्यम गांधी साहेबांना उद्या सगळ्या व्यापाऱ्यांना घेऊन भेटतोय आणि यांची अडचण काय, यांची कैफियत काय आम्ही आयुक्त साहेबांच्या समोर मांडतोय। मांडल्यानंतर आयुक्त साहेबांनी आम्हाला त्यामध्ये व्यवस्थित ह्या नागरिकांना न्याय द्यावा। अगर आयुक्त साहेबांच्याकडून न्याय नाही मिळाला तर शक्यतो खरोखर जे आम्हाला योग्य कायदेशीर कारवाई जावं लागेल त्या मार्गाने आम्ही जाऊ। तसं आता व्यापाराच्या अडचणी म्हणजे काय, व्यापाऱ्यांच्या मध्ये अडचणी अशा होत्या की जेव्हा अजून बांधकाम सुरू नव्हतं, बिल्डिंग पाडायची होती, तर तिथल्या सांगलिक व्यापाऱ्यांना सांगितलं गेलं की आम्ही अत्याधुनिक असं मच्छी मार्केट बांधणार आहे तिथं की मालाची गाडी तुमच्या दुकानापर्यंत येईल, 15 फूट रस्ता तुम्हाला सोडतो म्हणून सांगितलेले
आज तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून तिथे जाऊन बघा की तिथं फक्त 7 फुटाचा रस्ता सोडलेला आहे. तिथे साधी ऍपल रिक्षा सुद्धा त्या दुकानापर्यंत जाऊ शकत नाही. एक दुसरी गोष्ट त्यामध्ये समोर आमचे भाजी विक्रेते आहेत. त्या भाजी विक्रेत्याचं अजून पुनर्वसनाचं काही माहित नाही. त्याच्याच बाजूला 17 दुकान आहे, त्या धान्य दुकान आहे, त्यामध्ये अजून तुमचं 17 दुकान त्यांचं अजून काय कशामध्ये काय करणार हे अजून क्लेरिफिकेशन नाही आहे. त्याच पद्धतीनं त्याच जागेमध्ये संस्था निर्मित मोहरम मंडळ ते पंजे तिथं बसतात. त्या पंजांची जागा कुठं काय हे अजून ह्या बाबतीत अजून काय चर्चा कुठल्या तिथले स्थानिक नागरिक असतील, व्यापारी असतील यांच्यावर कुठलीही चर्चा न करता परस्पर कोणाचं तरी घर भरण्यासाठी काय कुणाच्या कुठल्या तरी मक्तेदाराचा फायदा करण्यासाठी परस्पर वाटेल तसं आपले इस्टिमेट करून बांधकाम परमिशन प्लॅन तयार करून तिथं स्वतःच काहीतरी स्वार्थ साधण्याचं इथं चाललेलं आहे. आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तिथल्या स्थानिक व्यावसायिकांना सगळी जी भाजीवाले असतील किंवा धान्य दुकानदार असतील, मटन विक्रेते असतील, फिश विक्रेते असतील, ह्या सगळ्यांना त्यांच्या मनासारखा न्याय मिळावा एवढीच आमची. मत्स्य व बंदर मंत्री माननीय नितेशजी राणे यांच्या हस्ते वॉर्ड क्रमांक 16 मध्ये 25 साली आमच्या इथं फिश मार्केटचं उद्घाटन झालं. त्यावेळी आम्हाला व इथल्या फिश मार्केटच्या लोकांना, मटन मार्केटच्या लोकांना असं भासवण्यात आलं की इथं 5 स्टार दर्जाचं इथं मत्स्य मार्केट होईल म्हणून. पण प्रशासनाचा आता आंधळा गोंधळा कारभार लोकांसमोर व आमच्या समोर आलेला आहे. आता निवडणुका होऊन 3 महिने झाले. या वॉर्ड क्रमांक 16 चे प्रतिनिधित्व करणारे मी, तसेच आमचे सहकारी सलमा भाभी, आमचे तिसरे राजेश नाईक, आमचे माजी नगरसेवक टोपीभाई चिखलगार, यावेळी आम्ही जाऊन तिथं ज्यावेळी पाहणी केली त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हा सगळा आंधळा गोंधळा कारभार चाललेला आहे. त्या मत्स्य विक्रेत्यांना फसवणूक झालेली आहे आणि यांना त्या जागेमध्ये असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं सुविधा देतो असं सगळ्या समजून सांगितलं, पण त्या कुठल्याही सुखसुविधा यांना मिळत नाहीयेत. त्यांना जे आतील रस्ते होते ते 15 फुटाचे देतो म्हणून सांगितलं, AC व्हेंटिलेटर देतो म्हणून सांगितलं, ज्या गाड्या आहेत अग्निशामक दलाच्या व रुग्णवाहिका या आतून फिरतील अशा काहीतरी त्यांना तोंडी उत्तरं दिली. त्यावेळेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी यांना तोंडी आश्वासन दिली. लेखी आश्वासन हे मागत असताना सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचे आश्वासन दिलं नाही व तिथून ह्या जागेतून यांना स्थलांतर केलं. व आता आम्ही त्या जागेवर पाहणी करून आता काम जवळपास 70% काम तिथं झालेलं आहे. तर त्या कामाचे निकृष्ट दर्जाचे पिलर जे फुटलेले आहेत त्याचे फोटो आमच्याकडे आहेत. त्या पिलरला कोणी विचारलेलं नाहीये, ऑडिट केलेलं नाहीये, थर्ड पार्टी ऑडिट झालेलं नाहीये. आम्ही जाऊन ज्यावेळी पाहणी केली त्यावेळी त्या मत्स्य मार्केटमध्ये येताना कुठल्याही प्रकारचा रस्ता आम्हाला दिसत नाहीये. त्यांनी जे जो रस्त्याची आणि बाकीच्या सुविधा देणार होते, सांडपाण्याची सुविधा, रस्त्याची सुविधा, व्हेंटिलेशन, या कुठलीही सुविधा आम्हाला तिथं दिसत नाहीयेत. त्यामुळे येणाऱ्या महासभेमध्ये आम्ही हा मुद्दा उचलून धरू व या नागरिकांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवू एवढीच मीच विनंती सांगतो. सांगलीचं जुनं मटन मार्केट पाडून नवीन फिश मार्केट बांधण्याचा उद्योग मागच्या सरकारमधले आणि या सरकारमधले बंदर मंत्री नितेश राणेंच्या हस्ते याचं भूमिपूजन करून करण्यात आलं. ज्यावेळेला आमच्या भाजी विक्रेत्यांना, तिथल्या मटन विक्रेत्यांना, तिथल्या मासे विक्रेत्यांना आणि तिथल्या किराणा मालाच्या विक्रेत्यांना जी आश्वासनं दिली गेली, जो आराखडा लोकांच्या समोर सादर केला आणि आज अस्तित्वात असणारं बांधकाम, या दोन्हीमध्ये प्रचंड तफावत आहे. आणि लोकांना आपल्या दुकानपर्यंत आपलं मटेरियल नेण्याच्या गाड्या आणल्या जातील. अग्निशमनची जर काही परिस्थिती घडली तर अग्निशमनची गाडी तिथं येईल. येणाऱ्या लोकांच्या, ग्राहकांच्या पार्किंगची व्यवस्था तिथं करण्यात येईल. संस्थान काळापासून चालत आलेला आमचा सांगलीचा मोहरम उत्सव, ज्यात सार्वजनिक समाजाची जागा आहे, ज्या मोहरमची जागा आहे, ती जागा अबाधित ठेवून तिथले भाजी विक्रेते आणि अन्य लोकांचं पुनर्वसन करून देण्यात येईल अशी सगळी पूर्ण दिलेली आश्वासनं की कुठेही या बांधकामात या केलेल्या कार्यप्रणालीत दिसत नाहीत. आणि या सगळ्यामध्ये लोकांच्या पैशाचा अपव्यय करण्याचा धंदा हा कॉन्ट्रॅक्टरचा दिसतोय. लोकांचे जे प्रश्न आहेत, जे मटन मार्केट, मच्छी मार्केट लोकांच्या सोयीसाठी उभा करण्यात आले, आज ते लोकांच्या गैरसोयीचं झाले. एकतर बांधकामाला उशीर झालाय, त्याला मुदतवाढ मागितली आणि तिथल्या विक्रेत्यांचं पुनर्वसन पुढे करून त्यांच्या सांडपाण्याची कुठलीही व्यवस्था आत्ताही नाही. आणि पुढे होणाऱ्या माशी मार्केटमधनं जे STP बसवून जी पूर्ण यंत्रणा करायची ती कुठं केलेली नाही. हे सगळा भोंगळ कारभार प्रशासक काळातला आहे. इथं मालक कोण नव्हते, प्रशासकांना विचारणारं कोण नव्हतं आणि प्रशासकाचा जो अनागोंदी कारभार होता त्याच्या विरोधात विक्रेत्यांचं कोणी ऐकून घेतलेलं नाही. आज हा प्रकार विरोधी पक्षाचे नेते
मंगेश चव्हाण आणि स्थानिक नगरसेवक मयूर पाटील असतील, चिखलगार बाबे असतील, आमच्या दुसऱ्या ताई बिल्किसताई असतील, या सगळ्यांनी गेल्या 2 दिवसात उजेडात आणलाय. उद्या महापालिकेत या नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली विक्रेते भेटणार आहेत. जर आयुक्तांनी या बाबतीत योग्य भूमिका घेऊन आताच काम अपूर्ण असताना त्याची जर व्यवस्था केली नाही तर हे काम बंद पाडावं लागेल. यासाठी कोर्टात जायची वेळ आली तर हे सगळे लोक नागरिकांच्या वतीनं आम्ही आमची भाजी विक्रेता जनसेवा संघटनेच्या माध्यमातून यांच्यावर उतरतोय. आणि या बाबतीत जर शासनाने ठोस भूमिका घेतली नाही, प्रशासनाने योग्य भूमिका घेतली नाही तर आम्हाला या जागेचा मालक वेगळा आहे आणि याचा परवाना वेगळा आहे. मग या सगळ्याच गोष्टी उघड कराव्या लागतील. कोंबडीची पकं काढल्याशिवाय जर आमच्या विक्रेत्यांना न्याय मिळणार नसेल तर ते बोकड कापायला सुद्धा आम्ही मागं पडतो.